परभणी येथील मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात मातंग समाजाच्या युवकास अमानुषपणे मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्या अशी मागणी दलित महासंघाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। दलित महासंघाच्या वतीनं अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात म्हटलंय, परभणी शहरातील मातंग समाजाच्या 10 वर्षाच्या मुलीवर निर्दयीपणे अत्याचार केलाय। इतकी संतापजनक घटना घडल्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाहीये। त्या घटनेची दखल कोणी का घेतली नाही? ना प्रशासन, ना सरकार, ना तेथील स्थानिक नेते, कोणीच या घटनेची वाच्यता करत नाही। या घटनेची दखल न घेणाऱ्या प्रशासनाचा आणि अमानवी कृत्य करणाऱ्या आरोपींचा दलित महासंघाच्या वतीनं निषेध करून लवकरात लवकर त्या मातंग समाजातील मुलीला न्याय देऊन लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा करून मुलीच्या कुटुंबातील पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच लातूर येथे मजुरीच्या बदल्यात जेवण आणि दारूऐवजी पैसे मागितल्याने ठेकेदारासह तिघांनी मारहाण करून अतिशय निर्घृणपणे मारहाण करीत खून करण्यात आलाय। उदगीर शहरातील शिवशक्ती नगर भागातील मातंग समाजाचे तानाजी सोनकांबळे हा मजूर उदगीरचा ठेकेदार मेहराज पटेलकडे काम करत होता। त्याच्याकडून काम करून घेतल्यानंतर हा ठेकेदार मजुरांना पैसे न देता जेवण आणि दारू देत होता। मात्र तानाजी सोनकांबळे यांना मला जेवण आणि दारू नको, मला माझे पैसे द्या असं म्हटल्याचा राग आला आणि त्यातून मेहराज पटेल तसेच त्याच्या 3 साथीदारांनी सोनकांबळेस अमानुष मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची प्रशासनानं आणि तेथील नेत्यांनी कोणीच दखल घेतली नाहीये। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याचप्रमाणे तानाजी यांची देखील छळ करून अमानुषपणे निर्दयी हत्या करण्यात आली। मात्र ही व्यक्ती मातंग समाजाची असल्यानं कोणीच नेते किंवा अधिकारी पुढे आले नाही। तरी प्रशासनानं दोन्ही प्रकरणाची दखल घेत दोन्ही प्रकरणातील आरोपींवर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी तरतूद करावी। खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा। दोन्ही कुटुंबाचं पुनर्वसन करून संबंधित कुटुंबाला 50 लाख रुपये शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अन्यथा दलित महासंघाच्या वतीनं राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिलाय। तर यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा युवक अध्यक्ष सुरेंद्रसिंग घारू, अरुणा कांबळे, कडूबाबा लोंढे, मंदाकिनी मिंगाळ, चंद्रकांत सकट, विशाल भालेराव, बंडू पाडळे, किशोर वाघमारे, संदीप लोंढे, नरेश शर्मा, अनिल भालेराव, विजय वडागळे, महादेव साठे, यश सेसाणे, राहुल ठोकळ, सूरज उमाप, सुधीर वैरागर उपस्थित होते। प्रतिनिधी अनिकेत यादव, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।